तर आरोपांशी माझा दुरान्वयी संबंध नाही असं सुनील तटकरे म्हणालेले आहेत। महाडमधील तटकरे गोगावले समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली। स्वतः अशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा, सुनील तटकरे यांनी गोगावले समर्थकांवरती निशाणा साधलेला आहे। जाणून बुजून सुनील तटकरे यांनी हल्ल्याचं कटकारस्थान रचलं असं विकास गोगावले म्हणाले। तो हल्ला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझ्यावर एक फायर देखील करायचा प्रयत्न केला, परंतु फायर झाली नाही। जाणून बुजून सुनील तटकरेंनी हा सगळा कटकारस्थान रचला असावा असं मला वाटतंय आणि तटकरेच्यात हिंमत नाहीये, म्हणून असे लहान बगल बच्चे माझ्यासमोर पाठवतात। मी म्हणून त्यांना मगाशी बाकीच्या आमच्या प्रतिनिधींना सांगितलं की तटकरेच्यात हिंमत असेल तर त्यांनी 1 to 1 करा, माझी तयारी आहे ना। कुठेही तो असो, अनिकेत असो, कोणी असो, मी 1 to 1 लढायला तयार आहे। मी भरत शेठची औलाद आहे, मी बाळासाहेबांचा पाईक आहे, शिंदे साहेबांचा पाईक आहे आणि शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आपल्या अंगावर आला तर मात्र तो सोडायचं नाही आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीने काम करतो। उद्याच्या निवडणुकीमध्ये काय जनता जनार्दन आशीर्वाद देते। माझा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नाही। रायगडची जनता त्या ठिकाणी पाहते आहे। मी सकाळपासून रोहा श्रीवर्धनच्या नगरपालिकेच्या निमित्ताने मतदारांना माझ्या सहकार्याने भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो। हे सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आणि म्हणूनच स्वतः कृत्य करायचं आणि दुसऱ्यांच्या वरती त्या पद्धतीचे गलिच्छ आरोप करायचे हा धंदा आयुष्यभर त्यांनी त्या ठिकाणी नेहमीच केलेला आहे। यापेक्षा मला अधिक काही सांगायचं नाही। महाडची जनता ही त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून टोक दाखवणार आहे हे जेव्हा लक्षात आलं, मग ते मूळ रूपावर ते त्या दिवशी म्हटले कुठेतरी ही बाजू बघितली, आमची ही बाजू बघितली नाही। आज ही बाजू पण त्यांनी जी आहे ही आज त्यांच्या कृतीतनं गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, जे ते त्या दिवशी बोलले हे त्यांनी आज